नमस्कार. मी विनायक बिले. महामुंबई मुक्त पत्रकार संघ याचा मुक्त पत्रकार संघाचा उपाध्यक्ष या नात्याने आपणाशी संवाद साधू इच्छितो. मराठी दिन भाषा आपण साजरा केला. तसंच मराठी खाद्यसंस्कृतीची आपली अवस्था काय आहे हे आपल्याला आम्ही सांगू इच्छितो. आपण आता एक हॉटेलमध्ये गेलो, तांदळाची भाकरी 15 रुपयाला मिळते, परंतु ते आपण महाग म्हणतो. परंतु डोसा, इडली हे 50 ते 150 रुपयापर्यंत मिळते. त्याबद्दल आपण काहीच म्हणत नाही. त्यानंतर आला आपण बटाटा वडा, लोकांचा आवडता खाद्यपदार्थ. तो 17 रुपये झाला आहे. तो लोकांना महागाई वाढली म्हणतो आपण आणि महाग झाला पदार्थ. परंतु त्या ठिकाणी ढोकळा हा 100 ग्रॅमचा ढोकळा 50 रुपयाला मिळतो. आपण त्याबद्दल काहीच बोलत नाही. त्यानंतर आली आपली पारंपरिक पुरणपोळी, ती 35 रुपयाला मिळते, 30-35 रुपयाला मिळते. परंतु आपण ते त्याबद्दल आपण महाग म्हणून आपण त्यावेळी पाठ फिरवतो. परंतु हॉटेलमध्ये जाऊन पिझ्झा, बर्गर हे 100 रुपयाच्या आसपास ते 100 रुपयाच्या पुढे असतो. त्याबद्दल आणि ते आपण चवीने खातो. त्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही. आज आपणासमोर मी विनंती करतो की आपण जे मराठी खाद्यपदार्थ हे मागे पडत चालले आहेत ते आवर्जून आपण खाण्यास सुरुवात करा आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते मराठी खाद्यपदार्थाची मागणी करत चला. की पुरणपोळी, हे आपले पुरणपोळी सारखे पदार्थ, अशा पदार्थांची तुम्ही मागणी करत चाला आणि हॉटेलला आवर्जून सांगा की हे मराठी खाद्यपदार्थ तुम्ही ठेवा आणि त्या त्यांच्या मेनूमध्ये पण आले पाहिजे असं आग्रहाने त्यांना सांगा. आणि तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर विशेष करून प्रथमतः मराठी खाद्यपदार्थांना प्राधान्य देऊन त्याची मागणी करत चला आणि खा. बाकीचे अन्य पदार्थ तुम्ही बाजूलाच ठेवा ते. आणि ह्याने जेणेकरून की आपल्या मराठी खाद्यपदार्थ ह्याला प्रोत्साहन मिळेल, लोकांना आपल्या मराठी लोकांना व्यवसाय मिळेल त्याचा आणि त्याची हे भरभराट पण होऊन जाईल. नमस्कार. धन्यवाद.